बाळूमांची आई नाव काय त्यांचं? सुंदरा माता. आणि त्या सुंदरा मातेने एक ब्रीद मागितलं की माझ्या पोटी असा पुत्र दे की ज्या मुलानं माझीच नव्हे तर अख्ख्या जगाची अख्ख्या विश्वाची सेवा करावी असा पुत्र माझ्या पोटी दे. आणि भगवंताच्या कृपेनं हलसिद्धनाथाच्या कृपेनं साक्षात भगवान शंकराने अवतार धारण केला माझ्या श्री संत सद्गुरु बाळूमांचा. बोला बोला बाळूमांच्या नावाने. बघा बाळूमांच्या प्रत्येक मेंढीमध्ये मामांचा अवतार आहे आणि मामांचा एक ब्रीद आहे. ज्याच्या कुणाच्या रानामध्ये माझ्या मेंढ्या चरतील, ज्याच्या कुणाच्या रानाला माझ्या मेंढ्यांचं पाय लागतील. अरे वाटत असेल तुम्हाला होतंय पिकाचं नुकसान, पण ऐका, ज्याच्या कुणाच्या बी रानाला माझ्या मेंढ्यांचं पाय लागतील ना त्याला त्याच्यापेक्षा सुद्धा डबल करून देण्याची ताकद या बाळू धनगरात आहे. या बाळू धनगरात आहे. मामांचं वाक्य आहे बरं का. म्हणून मामांची सेवा मनोभावे करा. का? कारण बाळू मामा त्याचा मोबदला डबलच देतात. म्हणून मामांची सेवा मनोभावे करा, अर्चना करा. का? तर मामांचे वाक्य राहतं गड्या. मामांचं एक वाक्य आहे, जो कोणी म्हणजे चाकरी करेल ना त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही. फक्त आपली सेवा ही प्रामाणिक असली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. बाळूमांची आई नाव काय त्यांचं? सुंदरा माता. आणि त्या सुंदरा मातेने एक ब्रीद मागितलं की माझ्या पोटी असा पुत्र दे की ज्या मुलानं माझीच नव्हे तर अख्ख्या जगाची अख्ख्या विश्वाची सेवा करावी असा पुत्र माझ्या पोटी दे. आणि भगवंताच्या कृपेनं हलसिद्धनाथाच्या कृपेनं साक्षात भगवान शंकराने अवतार धारण केला माझ्या श्री संत सद्गुरु बाळूमांचा. बोला बोला बाळूमांच्या नावाने. बघा तिथी ऐका, वार ऐका, वेळ ऐका. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर रोजी वार होता सोमवार आणि तिथी होती द्वादशीची आणि वेळ होती 4:23. 4:23 मामा जन्माला आले, पण सामान्य जन्माला आले नाही. तो अवतार होता कुणाचा? भगवान शंकराचा. साक्षात देवाने अवतार धारण केला होता आणि भगवंत अवतार धारण करून या विश्वामध्ये आले. कशाकरिता? तुम्हा आम्हा सामान्य जीवाचा प्रपंच करण्याकरिता, जगाचा प्रपंच करण्याकरिता मामांचा अवतार आहे. मग मामांनी लहानपणापासून अनेक चमत्कार केले. त्या चमत्कारांपैकी मी तुम्हाला 2 चमत्कार सांगते. पहा, मामा लहान असताना झाडाच्या शेंड्यावर म्हणजे झाडाचं शेवटचं टोक आणि त्या झाडाच्या शेवटच्या टोकावरती मामा जाऊन बसायचे. आणि मामा जाऊन बसल्यानंतर लोक हाका मारायची, बाळू ए बाळू, अरे ते का, अरे बाळू झाडाचं शेवटचं टोक आहे रे, तिथून खाली पडशील, लागेल बाळू तुला. पण मामा त्यांना म्हणायचे, नाही मी कुठं बसलो झाडाच्या शेंड्यावरती, नाही मी झाडाच्या शेंड्यावरती नाही बसलो. मग मी कुठं बसलोय? मी माझ्या मंदिराच्या शिखरावर बसलोय. हे माझं मंदिर आहे. हे मामा लहान असताना काट्यांच्या फासावरती झोपायचे. लोक त्यांना म्हणायची, बाळू अरे ते काटे आहेत रे, ते काटे तुला लागतील बाळू, ते काटे तुला बोसतील, तिथून बाजूला हो. पण मामा त्यांना सांगायचे, नाही मी काट्यांवरती नाही झोपलो. मग मी माझ्या गादीवर झोपलोय. ही माझी गादी आहे. असे देव अवतारे असणारे माझे श्री संत सद्गुरु बाळूमामा आहेत. म्हणजे बाळूमामा अख्ख्या गावाचं नव्हे तर जगाचं कल्याण करत फिरत होते. म्हणजे बाळूमामा जगाचं कल्याण करतायत. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती पर उपकार हो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्या बाळूमांची आई सुंदरा माता त्यांच्या मनात विचार आला की माझा बाळू असं जगाचं कल्याण करत राहिला, असं जगाचं हित पाहत राहिला तर माझ्या बाळूचं पुढचं व्हायचं कसं. कारण महाराज ती आई ना हो, आणि आई ती आईच असते हो. म्हणून ज्या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये कधी आईचा फटका खाल्ला नाही ना तो माणूस या जगामध्ये कधीच मोठा होऊ शकत नाही. आणि ज्या माणसानं आपल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवलं नाही ना त्या माणसाला या जगातलं सुख आणि समाधान कधीच प्राप्त होऊ शकत नाही. कारण सगळं सुख आणि समाधान त्या आईच्या पायाजवळ आहे. फक्त एकदा त्या चरणावरती लीन व्हा, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. मग सुंदरा मातेच्या मनात विचार आला की माझा बाळू असं जगाचं कल्याण करत राहिला तर माझ्या बाळूचं पुढचं व्हायचं कसं. मग महाराज सुंदरा मातेनं हाक मारली, ए बाळू इकडे ये. मामा धावत आले. विचारलं आई काय झालं ग, का हाक मारतीये. आणि मग विचारल्याबरोबर मामाने त्या सुंदरामातेने सांगितलं बाळू माझी एक इच्छा आहे. बोल आई तुझी काय इच्छा आहे. आणि आई काय काय का मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नाही बरं का. ऐकताय ना तुम्ही जागे आहात ना, रजमध्ये आहेत ना. ऐका ऐका ज्या देवाकरिता आपण इथं आलेलो आहे, ज्या देवावरती आपल्या सगळ्यांची खूप मोठी श्रद्धा आहे, ज्या देवाचं मंदिर ज्या देवाचं अधिष्ठान आपण इथं तयार केलंय ना असे असणारे श्री संत सद्गुरू बाळूमामा त्यांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नाही. मग माझा बाबा जाहीर प्रश्न आहे, निदान ज्याचं नाव बाळू आहे त्यानं तरी मोडला पाहिजे का. नाही नाही, निदान ज्याचं नाव बाळू आहे त्यानं तरी मोडला पाहिजे का. आहे काय का निदान ज्याचं नाव बाळू आहे त्यानं तरी मोडू नका बरं का. आता ती घरी गेल्या बा कोणाकोणाचं नाव बाळू येते. आहे काय काय का त्या सुंदरामध्ये मनात विचार आला. मग सांगितलं बाळू बोल माझी एक इच्छा आहे. बोल आई काय इच्छा आहे. बाळू तू लग्न कर. आणि जसा लग्नाचा विषय समोर काढला तसा मामा उठून उभे राहिले आणि मामाने सांगितलं अगं आई काय बोलतेस. हा बाळू धनगर जगाचा प्रपंच करायला आलाय, स्वतःचा नाही. मला जगाचा प्रपंच करायचा आहे आई, आणि मला जगाचाच प्रपंच करू दे. मला माझ्या प्रपंचात अडकायचं नाही. पण सुंदरा मातेनं सांगितलं बाळू तुला माझी शपथ आहे, तुला लग्न करावं लागेल. आणि मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नव्हता. म्हणून मामा लग्नाला तयार झाले. मामांचं लग्न ठरलं. कुणासोबत. मामांची बहीण असणारी गंगूताई आणि त्या गंगूताईची मुलगी सत्यवा, आणि त्या सत्यवेशी मामांचं लग्न ठरलं. मामाने सांगितलं आई मी तुझ्या शब्दाखातीर लग्नाला तयार झालो, पण ऐक आई ज्यानं कुणी बी माझ्या लग्नाची संकल्पना तुझ्या डोक्यात घातली असेल ना त्याचंच मड माझ्या लग्नाच्या मंडपातून उठल. काय सांगितलं. त्याचंच मड माझ्या लग्नाच्या मंडपातून उठल. आता ही संकल्पना कुणी घातली होती. त्यांची बहीण गंगूताई आणि गंगूताईचे मालक हिराप्पा. आणि त्या हिराप्पानं सांगितलं होतं अहो सुंदरा माता तुमच्या बाळूचं लग्न माझ्या सत्यवाशी लावून द्या.
आणि बघा लग्नाचा दिवस उजाडला. थाटात लग्न सोहळा सुरू झालेला आहे. थाटात लग्न पार पडलं आणि लग्न झाल्यानंतर सगळेजण जेवण करायला बसले. आता सगळेजण जेवण करायला पंक्ती बसलेले आहेत आणि त्या पंक्तीमध्ये मामांचे सासरे सुद्धा आणि मामांचे दाजी सुद्धा. कोण? हिराप्पा जेवण करायला बसलेले आहेत. आणि जेवण करता 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 जेवण झालं हिराप्पांचं. आणि हिराप्पा जेवण करून हात धुवायला म्हणून थोडेसे बाजूला झाले तर हिराप्पाच्या छातीत कळ आली. आणि छातीमध्ये कळ आल्याबरोबर हिराप्पांना कळत नव्हतं आता काय करावं. छातीमधून प्रचंड वेदना होऊ लागल्या. छातीत प्रचंड दुखायला लागलं. काय करावं हिराप्पांना कळत नव्हतं. आणि हिराप्पा धारातीर्थ पडलेले आहेत खाली. आणि हिराप्पा खाली धारातीर्थ पडल्यानंतर हिराप्पांना जिवंत मरण आलं. हिराप्पाने देह सोडला. आणि हिराप्पाने देह सोडल्याबरोबर सुंदरामतीला कळालं देह सोडलेला आहे. धावतच मामांजवळ आल्या आणि सांगितलं, बाळू अरे तुला तर त्या हिराप्पाचं मरण माहिती होतं की रे? हो आई, मला हिराप्पाचं मरण माहिती होतं. मग सांग बाळू, तुला कुणाकुणाचं मरण माहिती आहे? अगं आई, मला ना अख्ख्या जगाचं मरण माहिती आहे. मग तुला माझं मरण माहिती आहे का? हो आई, मला तुझंही मरण माहिती आहे. मग सांग आई, माझं मरण कधी आहे? अगं आई, असं कधी सांगतात का ग? वेळेला फार मोठी किंमत आहे, त्याला वेळ येऊन द्यावी लागते. बघा, आयुष्य बदलण्याची वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आपल्याला आपलं आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून वेळेला जागरा, वेळेची कदर करायला शिका. वेळेला फार मोठी किंमत आहे. आणि मग त्या मामांनी सांगितलं सुंदरामातेंना, आईला सांगितलं, अगं आई त्याला वेळ येऊन द्यावी लागेल, असं कधी सांगता येणार नाही. मग आई, आता बघा हिराप्पाचे सगळे विधी पार पडले, लग्न सोहळा संपन्न झाला आणि आता मामांचा संसार सुरू झाला. मामांचा संसार सुखाने चालू होता आणि तेवढ्यात सुंदरामातेच्या मनात इच्छा प्रकट झाली. काय इच्छा प्रकट झाली? की नातवाचं मुख पाहायचे. मग हाक मारली, बाळू. मामा धावत आले. विचारलं, आई का ग काय झालं? बाळू, माझी एक इच्छा आहे. बोल आई, तुझी काय इच्छा आहे? बाळू, मला नातवाचं मुख पाहायचंय. मामाने सांगितलं, अगं आई काय बोलतेस? मुळातच मला लग्न करायचं नव्हतं, मी लग्नाला तयार नव्हतो आई, पण फक्त आणि फक्त तुझ्या शब्दा खातीर लग्नाला तयार झालो. हे आई, मला या जगाचा प्रपंच करायचा आहे, मला माझ्या प्रपंचात हडकायचं नाही आई, मला हे जमणार नाही. पण मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नव्हता. मामा नाईलाजाने मामा तयार झाले. मामांची पत्नी असणारी सत्यवा माता, त्यांना दिवस गेले आणि सत्यवा मातेला 7वा 8वा महिना असताना हलसिद्धनाथाची यात्रा जवळ आली. आणि यात्रा जवळ आल्याबरोबर रात्रीची वेळ आहे, अशीच रात्र पडलेली आहे. आणि रात्रीच्या वेळेला गंगूताई आणि सत्यवा दोघी सुद्धा यात्रेकरता निघालेले आहेत. आणि बघा, ते जात असताना मामांनी बघितलं. मामा धावत आले. विचारला, ग सत्यवा एवढी रात्र झाली आणि एवढ्या रात्री कुठं चाललेस? हो, हलसिद्धनाथाची यात्रा जवळ आली ना, मग यात्रेकरता निघालो. अगं सत्यवा, वेळ बघ, काळ बघ, रात्रीची प्रहर आहे, रात्रीची वेळ आहे, तुझ्या पोटात गर्भ वाढतोय, तुझ्या पोटात माझा अंश आहे, म्हणजे साक्षात देवाचा अंश आहे. ही पंचमहाभूते तुझ्या गर्भावरती टपून बसलेली, तुझा कधी गर्भहरण करतील सांगता येत नाही. सत्यवा माझा ऐक, कुठेही जाऊ नको, असं रात्री अपरात्री बाहेर जाणं शोभत नाही. मग सत्यवमातेकडेला असं गोल रिंगण आखलं मामांनी आणि गोल रिंगण आखून सांगितलं, सत्यवा या रिंगणाच्या बाहेर एकही पाय टाकू नको, आणि जर तू या रिंगणाच्या बाहेर एक जरी पाय टाकला तरी पंचमहाभूते एकत्रित होतील आणि तुझा गर्भहरण करतील. कडेला असं गोल रिंगण आखलेलं आहे. मामा निघून गेले आणि त्या रिंगणामध्ये कोण बसलंय? सत्यवा माता बसलेल्या आहेत, गंगूताई बसलेल्या आहेत. आता मला सांगा, माणूस बाबा बसून बसून एका जागी किती उशीर बसल?
2 तास 3 तास रात्रभर तुम्ही कीर्तन ऐकू शकता का? नाही नाही नाही, रात्रभर माणूस एका जागेवर बसू शकत नाही. मग गंगूताई आणि सत्यमाता एका जागेवरती 5 तास बसलेले आहेत. 5 तास झालं आणि मग गंगूताई म्हणल्या, अगं सत्यवा काय ऐकतेस त्या बाळ्याचं? हे मी म्हणत नाही बरं का, मामांची बहीण आहे गंगूताई आणि त्या गंगूताईचा अधिकार आहे. गंगूताई म्हणतेस, अगं सत्यवा काय ऐकतेस त्या बाळ्याचं? काय होत नसतं, टाक तू पाय रिंगणाच्या बाहेर. सत्यमाता उठल्या आणि त्या रिंगणाच्या बाहेर फक्त एक पाय टाकला आणि जसा एक पाय टाकला तशी पंचमाभूते एकत्रित झाले आणि 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 त्या सत्यवा मातेचा पोटात असताना गर्भ मामांचा अंश त्या ठिकाणी नष्ट केला आणि सत्यमाता खाली दारातीर्थ पडलेला आहे. मामा धावत आले, विचारलं सत्यवा काय झालं ग? पाहतात तर काय, सत्यमाता खाली पडलेल्या आहेत आणि मामांचा अंश त्या ठिकाणी नष्ट केलेला आहे. आणि मामांनी सांगितलं, सत्यवा अगं तुला सांगितलं होतं ना या रिंगणाच्या बाहेर निघू नकोस, आणि तू या रिंगणाच्या बाहेर निघलीस आणि त्या पंचमहाभूतांचा गर्भहरण केला ना. आता माझा ऐक, जो कोणी माझा ऐकत नाही ना त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही. नाही का, मामांशी कधी वैर करायचं नाही, कारण मामांचं वाक्य आहे, जो कोणी माझ्या विरोधात जाईल, जो माझ्याशी वाईट वागल त्याला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मामांशी कधी वैर करायचं नाही. मामांनी सांगितलं, सत्यवा आता तुझा आणि माझा संबंध संपला. मामाने त्याच ठिकाणी पत्नीचा त्याग केला आणि पत्नीचा त्याग करून मामा मेटक्यामध्ये आले आणि मेटक्यामध्ये आल्यानंतर त्यांनी त्या मेटक्यामध्ये तळ निर्माण केला. त्या तळावरती भक्त मंडळी गोळा केली आणि ती भक्त मंडळी सुखानं समाधानानं आनंदानं राहत होती. गुण्यागुण सगळ्यांनी कल्पना करायची आहे, प्रसंग डोळ्यासमोर आणायचा आहे. बघा, समजा तुम्ही एखाद्याच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यांचं कुत्र तुमच्या अंगात धावून आलेलं आहे. आजी कल्पना करा, कुत्र अंगावर धावून आलेलं आहे. आता तुम्ही काय करणार? मावशी तुम्ही काय करणार? हाड म्हणणार, बरोबर? बाबा तुम्ही काय करणार? दगड मारणार, बरोबर ना? मी सांगू का, माझं मत असं आहे, तुम्ही त्याला हाडही म्हणू नये आणि तुम्ही त्याला दगडी मारू नये. मग तुम्ही काय करावं? तुम्ही त्याच्या मालकाला आवाज द्यावा, ओ दादा अहो बाहेर या, आवरा तुमच्या कुत्र्याला. मग ते मालक बाहेर येतील आणि म्हणतील, ए मोती, ए टॉमी, चल इकडे ये. अहो मालकानं नुसतं एवढं जरी म्हटलं ना तरी ते कुत्र मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहतं. आता राहिली गरज मावशी हाड म्हणण्याची? बाबा दगड म्हणजे राहिली का? नाही नाही नाही, हाड माझी गरजही राहिली नाही आणि चावण्याची भीती राहिली नाही. कशामुळं? तुम्ही त्याच्या मालकाला आवाज दिल्यामुळं. तसं ज्या काळातून भीती वाटते ना, तुम्ही त्या काळाच्या मालकाला हाक मारा, त्याच्या नावाचे पवाडे गा आणि तेच महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. त्या काळाची भीती बाळगायची गरज नाही. तुम्ही त्याच्या नावाचे पवाडे गा, भगवंताच्या नामाचे पवाडे गा. पवाडे म्हणजे काय? भजन. म्हणून भगवंताच्या भजनाची गोडी लागणं गरजेचं आहे. आणि भगवंताचं नामच पण चिंतन केल्यानंतर काय होतं? कळी काळ पाया पडे. बघा, म्हणून जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीची कदर करा, कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही. कधी कधी महाराज असं होतं, एखादा झालेला आजार हा त्या गोळ्या औषधाने नाही बरा होत. एखादा झालेला आजार एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधारानं, शब्दांच्या आधारानं बरा होतो. म्हणून आपल्या शब्दाला आधार नाही तर आधार हवा, आधार. म्हणून ज्या काळाची आपल्याला भीती वाटते ना, तो काळ आपल्या पायातून उभा राहतो. कळी काळ पाया पडे. तो कोण आहे? तो हा पंढरीचा राणा, पुसा साच वटराजना. तो पंढरपूरचा राजा आहे आणि पुसा म्हणजे विचारा,
4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांचं मत असं आहे की तो पंढरपूरचा राजा आहे. बघा, सरपंच गावचा राजा, आमदार तुम्ही रुसलाय का नाराज आहे? तुम्हाला त्या कोणती योजना आली, लाडकी बहीण हप्ता मिळाला नाही त्याचा? नाही मिळाला का हप्ता लाडक्या बहिणीचा? महिला मंडळ नाही मिळाला का? नाही, माझ्याकडे आयडिया आहे. ज्यांना ज्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाही त्यांना एक काम करायचं, त्यानं मलाच मुख्यमंत्री करायचं. म्हणजे मी बरोबर हप्ता सोडणार. फक्त असं टेन्शन घेऊन बसू नका, असं फ्रेश बसा. कीर्तनात माणसानं कसं गुलाबाच्या फुलाचा टवटवीत बसावं, ही बसले त्या सूर्यफुलात असे जणू काय कशाचं टेन्शन आलंय, पाऊस नाही म्हणून आलाय का आणखीन डोंगर भागात राहतोय म्हणून आले, कशाचं आलंय कुणास ठाऊक. आनंद पाहिजे. मामांचं मंदिर आपल्या गावामध्ये तयार झालेलं आहे. आनंद पाहिजे हो. आणि माणसाचं जीवन कसं जगलं पाहिजे? आनंदात जगलं पाहिजे. कसं? आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाण्यातून सूर जैसा ओठातून उघडावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. हॅपी लाईफ जीवन जगायचं, टेन्शन घेऊन बसायचं नाही, फ्रेश बसायचं कीर्तनात. कसं? आणि हसायचं म्हणजे असं नाही हसायचं, थोडं स्माईल, नाजूक कीर्तन करायला वक्त्याकडं बघून व्यवस्थित बोलता यावं असं बसायचं. आता मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणार ना पोरांनो? देणार ना? आता मला सांगा, तुम्ही लस लहान आहे, तुम्हाला काहीच नाही कळणार. बरं, सरपंच गावचा राजा, आमदार तुम्ही सांगा, तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, पंतप्रधान देशाचा राजा. पण या जगाचा राजा जर कोण असेल ना तर तो पांडुरंग परमात्मा म्हणजे आपले श्री संत सद्गुरु बाळूमामा आहेत. बोला बोला. मग त्यांचं नामस्मरण नामचिंतन केल्यानंतर काय होतं? ते आपल्या समोर एका सेवकाप्रमाणे हात जोडून उभे राहतात. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोण म्हणाल महाराज अहो आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्षही नको, आम्हाला कुठं जायचंय? आम्हाला वैकुंठाला जायचंय. आणि वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागेल. 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा. 100 वेळा ब्राह्मण कुळात जन्म घ्यावे लागतात आणि 100 वेळा अश्वमेध यज्ञ करावे लागतात, तेव्हा कुठं वैकुंठ मिळतं. वैकुंठ मिळणं एवढं सोपं नाही, पण महाराज म्हणतात एवढं दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा तुम्हाला त्या भगवंताच्या नामचिंतनाने नामस्मरणाने सहज आणि सुलभ मिळाल. आणि मग आपलं आयुष्य ही अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक स्टेशनावर जाऊन थांबते, पण आपल्याला आपल्या आयुष्याच्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मावर आपल्याला उतरायला भाग पडते. हो, विश्वास किती छोटासा शब्द आहे हो. तो विश्वास शब्द वाचायला गेला ना की 1 सेकंद लागतो. विश्वास शब्द विचार करायला गेलं तर 1 मिनिट लागतो, समजला तर दिवस लागतो, आणि विश्वास सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं. पण सिद्ध केलेला विश्वास गमवायला 1 क्षण देखील लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात त्या पांडुरंग परमात्म्याचं नाव असं अंतकरणापासून या मनापासून उच्चारलं ना की सहज वैकुंठाला जाता येतं. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ही ताकद नाम सामर्थ्याची आहे. म्हणून कीर्तनात बसल्या बसल्या तुकोबारांनी जे धन तारलं त्या धनाचा सांभाळ जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करायचं असेल ना तर काय करावं लागेल? आपल्याला भजन करावं लागेल. काय करावं लागेल? भजन.
मग भजन करण्याकरिता ह्यांनी काय केलं पाहिजे? असे हात वरती केले पाहिजेत. सर्वांनी हात वरती करायचेत. केलं? वा वा वा. प्रॅक्टिकल दाखवू. असे सरळ आजी असं असं. वा 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 वा. तुम्ही सुद्धा मागचे. वा वा वा. असं असं करा एकदा. वा. हा ह्यांचं सगळे बरं का. तुम्ही दिसणारे कॅमेरामध्ये आणि जरा स्माईल द्या. व्यवस्थित आपण दिसलो पाहिजे कॅमेरामध्ये. टीव्हीवर तुम्ही दिसणारे बरं. टीव्हीवरती मग सर्व व्यवस्थित बसायचंय, व्यवस्थित हसायचंय. हा हातवरती केलं. मग येऊ का जरा ते त्याकडे खाली जाऊन चहा पिऊन तेवढ्या वेळात? हा जायला अर्धा तास, यायला अर्धा तास. होम मिनिस्टर कार्यक्रम हितच. असं होऊन देणार नाही. कारण आमच्या बारकुदांनी सांगितलं ताई वेळेत कीर्तन संपवा, कारण महिलांना आमच्या होम मिनिस्टर कार्यक्रम खेळायचा आहे. लवकर आव का? बरं मग हात का खाली घेतलं? केलं का? हा आता आपल्याला काय करायचंय? हातानं नामस्मरण आणि मुखानं टाळी वाजली. बरोबर ना? झोपली की काय? जाग्यात ना? हातानं नामस्मरण आणि मुखानं टाळी. बरोबर ना? तुम्ही बरोबर म्हणला किंवा आता नाही तुम्ही रेंजमध्ये नाही मला असं वाटतंय. बाबा काय रेंजमध्ये नाहीत बघा. आले आले रेंजमध्ये आले. रेंज आली आली आली. टावर आला आला. हा आता काय करायचं? हातानं मुखानं विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, हरि जय 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 हरि जय जय, हरि जय जय हरि जय जय, हरि 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 हरि, हरि 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 हरि, हरि जय 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 हरि जय जय, हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. केलं नामस्मरण. मग हात घ्या खाली. आता कधीच झाले का? हा ते दिसायचे चष्मा लागला काय तो वयामानानुसार. मी म्हटलं हात वरच आहेत काय? अहो आजी 2 मिनिटं आपल्या त्या भगवान परमात्म्याचं भजन चिंतन आपल्याकडून होत नाही. कसा देव तुम्हाला त्या 15 तारखेच्या काळापासून वाचवायचा हो? नाही नाही, त्या भगवान परमात्म्याला आपण भावनेनं गायलं पाहिजे. त्याचं भजन चिंतन नामस्मरण केलं पाहिजे. आपण सुंदर त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करणार आहोत. सर्वांनी हात होते करून भजन करायचे. केलं का? तर जास्त वेळ नाही बरं का, थोडा वेळ. हां करा करा. केलं? वा वा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 तुलेल
घेतलं का? वा वा वा. तुम्हाला वाटेल की मामांची भक्ती केल्यानंतर मला काय मिळेल. मामांचं वाक्य आहे, तुम्ही माझी नित्यानं भक्ती करत राहा आणि जर तुम्ही माझी नित्यनेमाने भक्ती करत राहिला ना तर हा बाळू धनगर तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. एक ना एक दिवस तुमची इच्छा मी नक्कीच पूर्ण करणार. मग तुम्ही म्हणाल ताई असं कोण आहे का हो की ज्याची मामाने इच्छा पूर्ण केली आहे? ऐकून जा. कर्नाटक प्रांतातले गरीब कुटुंब आणि त्या गरीब कुटुंबातला एक गरीब धनगर शेतकरी आणि त्या शेतकऱ्यावरती 1000 रुपयांचं कर्ज झालं. किती? 1000 रुपयांचं. आणि ते कर्ज झाल्यानंतर अनेक प्रयत्न केले, अनेक कष्ट केले, पण त्याला कर्ज फेडल एवढं पैसे त्याला काय मिळत नव्हते. म्हणून त्याला टेन्शन यायला लागलं, काय करावं काय करावं, पैसे कसे फेडावेत. मग त्याला कोणतरी सांगितलं, बाळूमा नावाची कोणतरी व्यक्ती आहे, ती खूप दयाळू आहे, खूप कृपाळू आहे, ती प्रत्येकावरती दया करते, प्रत्येकाला मदत करते. आणि योगायोगानं त्या शेतकऱ्याला कळालं की आपल्या शेतामध्ये, आपल्या रानामध्ये उद्याच काय येणार आहे? मामांची मेंढरं येणार आहेत. आणि जसं कळालं तसं आनंद झाला. आणि आनंद झाला, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्या शेतामध्ये जाऊन बसला. वाट बघतोय, मामा आत्ता येतील, मामा मग येतील. आणि बरोबर सायंकाळच्या ठीक 4 वाजता शेतामध्ये जाऊन बसलेला आहे. आणि सायंकाळी ठीक 4 वाजता मामांची मेंढरं आली शेतामध्ये. आणि शेतामध्ये मेंढरं आल्याबरोबर हा शेतकरी धावतच मामांच्या चरणाजवळ गेला, नतमस्तक झाला, गयावया करू लागला, रडू लागला. आणि मामांना सांगू लागला, मामा अहो आतापर्यंत फक्त तुमची ख्याती ऐकून होतो मामा, पण तुमचं चरण स्पर्श करण्याची कधी संधी मला मिळाली नाही. आणि आज तो योग आला मामा. मामी असं ऐकू नये, तुम्ही अनाथांची माय आहे, गरिबाची माय आहे. मामा माझ्यावरती 1000 रुपयांचं कर्ज झालंय मामा, तेवढं तुम्ही 1000 रुपये मला द्या. मामांनी सांगितलं, रे हा पैका आहे, हा पैका झाडाला पिकतो काय? आधी शेतामध्ये कष्ट करावं, घाम गाळावा, पैसा कमावा आणि त्यातून घराची उपजीविका करावी. त्या शेतकऱ्याने सांगितलं, मामा आम्ही सगळं केलं हो, सगळे प्रयत्न केले, सगळं कष्ट करून बसलोय, पण पैसे काय मिळत नाही, माझं कर्ज काय फिटत नाही, काय करावं मामा? मामांनी सांगितलं, ही जमीन कुणाची आहे? माझी मामा. काय म्हणतो तिला? काळी आई म्हणतो मामा. मग ऐक, त्या आईचा नियम आहे, ती आई आपल्या लेकराला कधी उपाशी ठेवत नाही. ती आई एक वेळ स्वतः उपाशी राहील, पण ती आई आपल्या लेकराला कधी उपाशी ठेवत नाही ना, तिला आई म्हणतात. काय म्हणतो तिला? काळी आई म्हणतो मामा. मी तिला काळी आई म्हणतो ना, आई म्हणतो ना तिला, तू आई. मग एक काम कर, त्या जमिनीला नतमस्तक हो. तो शेतकरी जमिनीला नतमस्तक झाला, त्या आईला नतमस्तक झाला. आणि मग मामांनी आपल्या हातातली काठी घेतली आणि 3 वेळेला जमिनीत रोवली. जमीन दुभंगली आणि जमीन दुभंगून जमिनीतून एक गाठोडं बाहेर आलं, पैशाचं. आणि जसं गाठोडं बाहेर आलं तसं तो शेतकऱ्यानं सांगितलं, ए दादा, अरे घे ते गाठोडं, त्यातून जेवढं तुला पैसे पाहिजेत ना तेवढं घे. त्या शेतकऱ्यानं ते गाठोडं सोडलं आणि त्या गाठोड्यामधलं किती रुपये घ्यावेत बाबा? किती रुपये घ्यावेत? हा, मोजून 1000 रुपये घेतले. प्रामाणिकपणा किती बघा. मोजून 1000 रुपये घेतले. मामांना सांगितलं, मामा बस झालं. मामांनी सांगितलं, अरे बस झालं काय म्हणतोय? तुला अजून सुद्धा इथून पुढे सुद्धा तुला पैसे लागणार आहेत. ते पैसे तुला सगळं घे, सगळं गाठोडं तुला ठेव. पण त्या शेतकऱ्याने सांगितलं, नाही मामा, हे गाठोडं माझं नाही, याच्यावर माझा अधिकार नाही, मला नको ते गाठोडं. काय प्रामाणिकपणा आहे. मग मामांनी सांगितलं, ते गाठण मार, त्या गाठोड्याची गाठण मारली. आणि मग पुन्हा एकदा आपल्या हातातली काठी खाली जमिनीत 3 वेळा रोवली. जमीन दुभंगली आणि जमीन दुभंगल्याबरोबर ते पैशाचं गाठोड जमिनीत गेलं. म्हणजे मामा आपल्या भक्ताचे काय करतात? उपकार करतात. आणि मग तुम्ही म्हणाल, ताई
एखाद्या दिवशी तुम्ही आम्हाला हनुमंतरायांची भक्ती करायला सांगता, ताई तुम्ही आम्हाला एखाद्या दिवशी महादेवाची भक्ती करायला सांगता, ताई एखाद्या दिवशी तुम्ही आम्हाला काशी विश्वेश्वराची भक्ती करायला सांगता, मग ताई आम्ही नेमकी भक्ती कुणाची करायला पाहिजे? ऐका मामांच्या मुखातलं वाक्य आहे. अरे तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वर आणि मी काय वेगळा आहे. ऐका, काशीचा काशी विश्वेश्वर आणि मी काय वेगळा नाही. अरे जरी तुम्ही माझी भक्ती केली तरी तीच भक्ती काशी विश्वेश्वराला अर्पण होणार आहे, आणि जरी तुम्ही काशी विश्वेश्वर जरी भक्ती केली ना तरी तीच भक्ती मला अर्पण होणार आहे. आम्हा दोघांची भक्ती एकमेकाला अर्पण होणार आहे. पण काय काय लोक संशय घेतातच, शंका घेतातच. मग एक दिवशी मामा शेतात गेले आणि शेतात गेल्यानंतर आता शेतमाले चिखलाने पाय भरलेले तसेच आले आणि आल्याबरोबर पाय धुवावेत ना मामांनी. नाही मामांनी पाय धुतले नाहीत, तसंच अंगावरती घेतलं, पांघरून घेतलं आणि झोपलेले निवांत. रात्र झालेली आहे. ज्यांना शंका होती, जे संशय घेत होते ते सगळे रात्रभर पहारा देत आहेत. आणि सगळ्यांनी पहारा दिल्यानंतर मामा उठतात का, काय करतात का? कडक पहारा दिलेला आहे. आणि बघा बरोबर पाट 3 वाजता काशी विश्वेश्वराला काय होतं, स्नान घातलं जातं. आणि पाट 5 वाजता मामांचं पाय बघितलं तर एकदम स्वच्छ धुतलेले होते. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे कसं घडलं, पाण्याचं उघड कुठं नाही, आपण तर कडक पारा दिलेला आहे, मामा जागचे आले नाही, मग हे घडलं कसं? आणि मग त्यांच्या लक्षात आलं काशीचा काशी विश्वेश्वर आणि मामा काय वेगळे नाहीत. मामांच्या समाधी पुढं तुम्ही आम्ही नतमस्तक होत नवल काय, हे आभाळ सुद्धा नतमस्तक होतंय. मामांच्या समाधीतून निघणारं तेज एवढं आहे की त्या तेजा पुढं चंद्राचं आणि सूर्याचं ते सुद्धा फिक आहे. हो कसं आहे का, इको दे जरा. तुझ्या समाधीच्या पुढं उभा आभाळ वाकलं, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य पीक झालं. गाता देवा तुझी ओवी गेली जीवाची काजळी, गाता देवा तुझी ओवी गेली जीवाची काजळी. अंतरात ज्योत दिवली तुझ देवा वाट दाविली, अंतरात ज्योत दिवली तुझ देवा वाट दाविली. घुमला गजरा बाळी ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली. ज्ञानोबा माऊली चित्त तुझे पावली, ज्ञानोबा माऊली चित्त तुझे पावली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. श्री संत सद्गुरू बळवंतांच्या संगतीनं घोड्याचं चांगलं होतं. श्री संत सद्गुरू बळवंतांच्या संगतीनं मेंढी माऊलीचं चांगलं होतं. श्री संत सद्गुरू बळवंतांच्या संगतीनं कुत्र्याचं भलं होतं. श्री संत सद्गुरू बळवंतांच्या संगतीनं दादू गवळ्याचं भलं होतं. श्री संत सद्गुरू बळवंतांच्या संगतीनं त्या चंदूलाल शेट्टीचं चांगलं होतं. आपण तर हाडामासाची माणसं मामांची सेवा करतोय. आपला उद्धार हे श्री संत सद्गुरू बाळूमा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहा तुम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेड जर कोणाचा असेल ना तर सगळ्यात जास्त वेड या जगाच्या पाठीवरती श्री संत सद्गुरू बाळूमांचं वेड ह्या जगाला लागलेलं आहे. कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्या संतांच्या दारामध्ये आपल्या दर्शन घ्यायला जावं लागतं. पण या जगाच्या पाठीवरती हे एकमेव संत असे आहेत, एकमेव देव असा आहे की ज्यांच्या दारामध्ये नव्हे तर जे आपल्या दारामध्ये येऊन, आपल्या शेतामध्ये येऊन
आपल्या दर्शन देतात ना, त्यांचं नाव म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामाय, श्री संत सद्गुरू बाळूमामाय. म्हणून आलात मामांच्या दरबारामध्ये, तर मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर मामांना सांगू नका तुमच्या जीवनात किती संकट आहेत, किती दुःख आहेत. उलट त्या संकटांना सांगा माझा आदमापूरचा बाळूमामा थाटात माझ्या पाठीशी उभा आहे. हे संकटांना ओरडून सांगा, न सांगता तुम्हा कळ येते अंतर. हे मामांना सगळं कळतं बरं का. तुमच्या अडचणी, तुम्ही किती संकटात असू द्या, तुम्ही तुमच्या अडचणी, तुमची संकट, तुमची दुःख जरी कोणाला नाही सांगितली ना, तरी सुद्धा या गादीवरून गॅरंटी देऊन सांगते तुमच्या अडचणी, तुमची दुःख हे मामांना समजतात बरं का. हो, कुणाचाच का दुःखाचा काळ कायमचा नाही. शब्द खूप मोठा आहे मायबाप, लक्षपूर्वक ऐका. कुणाचाच दुःखाचा काळ कायमचा नाही. ही एक दिवस असा येतो दुःखाचा काळ सुखात बदलतो. फक्त मामांवरती विश्वास ठेवा आणि संयम ठेवा. मामा तुमचा काळ नक्कीच बदलणार. हे इथं आल्यानंतर एक क्षण मामांच्या मूर्तीकडे बघा. मामांच्या मूर्तीकडे एक क्षण बघितल्यानंतर मामा कसे दिसतात, मामांचा पोशाख कसा आहे, मामांचा आहे असं स्वरूप या अंतकरणामध्ये साठवा. आणि घरी गेल्यानंतर एकदा डोळे मिटा. आणि डोळे मिटल्यानंतर जसं स्वरूप मामांचं तुम्ही या मंदिरात पाहिलं होतं ना, जशी मामांची मूर्ती तुम्ही या मंदिरामध्ये पाहिली होती ना, तशीच मूर्ती घरी गेल्यानंतर जे स्वरूप बघितलं होतं ते स्वरूप या अंतकरणामध्ये, या मनामध्ये निर्माण होत असेल तुमच्या डोळ्यासमोर. हे श्री संत सद्गुरू बाळूमामांचं स्वरूप उभं राहत असेल ना, तर साक्षात श्री संत सद्गुरू बाळूमामांचं दर्शन तुम्हाला झालं असं समजा. हो, बाळूमामा कल्पवृक्षाचं झाड आहे, बाळूमामा कामधेनू गाय आहे, बाळूमामा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतातच. हा मामांचा दरबार आहे, म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे. आणि मामांचा शब्द आहे, जो कोणी माझ्या दरबारामध्ये येईल ना त्याला मी धडा शिकवल्याशिवाय नाही, त्याला मी आशीर्वाद दिल्याशिवाय आणि त्याला रिकाम्या हातानं मी कधीच पाठवणार नाही. हा मामांचा शब्द आहे. फक्त इथं आल्यानंतर मायबाप, इथं आल्यानंतर तासभर कीर्तन ऐका. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडाराचं लिहिणं मस्तकाला लावा. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या पादुकाचं दर्शन घ्या आणि इथं मातीत मांडीला मांडी लावून भंडाराचा आनंद घ्या. आयुष्यभर भजन करू वाटेल एवढी ताकद श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडाऱ्यात आहे. आणि मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर भंडाऱ्याची ख्याती ऐकून जा. मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर भंडारा 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 म्हणाल तर भंडाराचे 2 प्रकार आहेत. भंडाऱ्यातला पहिला प्रकार आपण कपड्याला लावतो तो भंडारा, आणि भंडाराचा दुसरा प्रकार आरती झाल्यानंतर आपण जो महाप्रसाद सेवन करतो ना तो एक भंडारा. आणि मामांच्या दरबारातल्या भंडाऱ्याची ताकद ऐकून जा. मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर या कपाळाला भंडारा न लावता निघून जाणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे. आणि या मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर मामांचा भंडारा कपाळाला लावला ना तर आपली कर्मरेषा बदलण्याची ताकद ही श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडाऱ्यात आहे. बोला बोला ओमांच्या नावाने, ओमांच्या नावाने. ज्ञान असावं ज्ञानोबारायांसारखं, वैराग्य असावं तुकोबारायांसारखं, प्रेम असावं नामदेव महाराजांसारखं, शांत भाव असावा एकनाथ महाराजांसारखा, आणि जगणं असावं माझ्या श्री संत सद्गुरू बाळूमामांसारखं. कुणासारखं?